तर आज आपण बनवतोय काश्मीरी लाल पनीर। आता काश्मीरमध्ये पनीर बनवायची पद्धत, त्याचबरोबर तिथले मसाले बनवायची पद्धत खूपच वेगळी आहे। तर आजच्या या रेसिपीमध्ये पनीर कसं फ्राय केलं जातं, ग्रेव्ही कशी केली जाते, त्याला मसाले कुठले वापरले जातात, तर ही सर्व पद्धत मी आणि काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद घातल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालायचे पनीरचे पीसेस। तर मी हे बघा, मी अशा प्रकारे हे पनीरचे पीसेस कट करून घेतले होते। तर हे मी याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला हे पनीरचे पीसेस असेच उकळवून घ्यायचे। आपल्याला आता हे पनीर 5 ते 6 मिनिटांकरता असंच थोडंसं उकळवून घ्यायचे। यामुळे काय होतं ना, पनीरला छान असा मस्त हळदीचा कलर येतो, त्याचबरोबर फ्लेवर सुद्धा पनीरमध्ये सगळे जातात। तर हे अशा प्रकारे आपल्याला स्लो ते मीडियम गॅसवरती पनीर असे उकळवून घ्यायचे। तर हे बघा, आपले पनीर छान उकळून झालेत। तर काश्मीरमध्ये ना अशाच पद्धतीने पनीर पाण्यामध्ये उकळून घेतात। त्यानंतर आपल्याला हे सरसो का तेल म्हणजेच मोहरीचं तेल, यामध्ये आपल्याला हे पनीर छान फ्राय करून घ्यायचे। त्यामुळे काय होतं ना, पनीरला एक छान प्रकारची एक कोटिंग मिळते। तर आता आपण हे एका साईडला थोडंसं रेस्टिंग करता ठेवून देऊया, पनीरला थोडंसं रेस्ट करायला देऊया आपण। तर हे बघा, आता मी ते मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला ना छान मस्त वाफ येईपर्यंत असं गरम करून घ्यायचे। थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये अजिबात घालायचं नाहीये। तर हे बघा, आता मी सर्व पनीरचे पीसेस आहेत ना ह्याच्यामध्ये घालून घेते। आता पनीर आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरतीच इथे फ्राय करून घ्यायचे। हे बघा, दोन्ही साईडने आपल्याला हे असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। तर आता मी पलटून घेते सर्व बाकीचे पीसेस। तर हे बघा, केवढा छान मस्त शेड आले आणि मस्त कलर आलाय, म्हणजे एका साईडने आपलं पनीर छान मस्त कोट झालेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं पनीर झालं पाहिजे। तर आता हे पनीर मी एका साईडला एका टिश्यू पेपरवरती काढून घेते। तुम्ही बघू शकता इथे केवढं क्रिस्पी आणि केवढं मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पनीरला। अशा प्रकारे पनीर तुम्हाला सुद्धा फ्राय करून घ्यायचे आणि गॅस फक्त मीडियम टू हाय ठेवायचा, एवढं फक्त लक्षात ठेवा। त्याचबरोबर आता मी इथे घेतलेले आहेत ब्राऊन ओनियन। तर मी इथे थोडीशी पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी 8 ते 9 काश्मीरी लाल मिरची घेतली आहे। ही मी गरम पाण्यात अशी भिजत ठेवली होती। बघा, अशा प्रकारे मिरची छान भिजली पाहिजे। तर या मिरचीची पण आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्यातल्या बिया काढून सुद्धा पेस्ट करू शकता, पण मी बियांबरोबरच पेस्ट करणार आहे। आता पुढची प्रोसेस एकदम साधी सोपी आहे। तर एका कढईमध्ये आपल्याला उरलेलं तेल घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालायचे। त्याचबरोबर टोमॅटो प्युरी घालून घ्यायची। हे बघा, मी ही घरीच बनवली टोमॅटोची प्युरी, ही सुद्धा मी घालून ह्याच्यामध्ये घेतेय। त्यानंतर इथे मी घालते लाल काश्मीरी मिरची पेस्ट, त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले, यांचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता। त्याचबरोबर धना जिरा पावडर, हळद आणि पाणी, 400 ते 500 ml पाणी घालायचे आणि हे सर्व आपल्याला असं पहिले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। सर्व मसाले आपले पाण्यामध्ये असे मस्त मिक्स झाले पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आता सर्व मसाले मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी मस्त एक उकळी येऊ द्यायची। हे बघा, आता आपल्या ग्रेव्हीला जी आहे ती अशी उकळी आलेली आहे। उकळी आली ना एक, की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कांद्याची पेस्ट, जे आपण तेव्हा ब्राऊन कांद्याची पेस्ट केली होती ना, ती आपण घालून घेऊया। तर हे बघा, ही मी ते पेस्ट केलेली आहे, तर ती याच्यामध्ये मी घालून घेते। ती घातल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व असं परत एकदा ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, आणि त्याला थोडासा असा घट्टपणा येऊ द्यायचा आहे ग्रेव्हीला। परत आपल्याला याची उकळ काढून घ्यायची, म्हणजे ग्रेव्हीमध्ये जरा दाटसरपणा असा आला पाहिजे। तर हे बघा, आपल्या ग्रेव्हीला बऱ्यापैकी असा दाटसरपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये घालायचे पनीरचे फ्राय केलेले पीसेस। तर आता मी याच्यामध्ये एक एक पीस जे आहे ते सर्व असे सोडून घेणार आहे अलगदपणे। तर हे बघा, हे सर्व पीसेस आपल्याला याच्यामध्ये असे सोडून घ्यायचे आणि हे आपल्याला झाकण लावून आहे ना 2 ते 3 मिनिटांकरता असंच शिजू द्यायचे। थोडं अजून जास्त वेळ शिजलं तरी चालेल, तुमचे पनीरचे पीसेस अजिबात ब्रेक होणार नाही, कारण त्याला आपण शॅलो फ्राय केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याला एक छान प्रकारे कोटिंग पकडली, म्हणून ते पीसेस अजिबात तुटणार नाही किंवा ब्रेक होणार नाही। तर हे बघा, आता सर्व आता हे पीसेस घातल्याच्या नंतर आपल्याला ह्याला परत एकदा छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता आपलं लाल पनीर जे आहे, काश्मीरी लाल पनीर, ते केवढं मस्त तयार झालेलं आहे। आणि काश्मीरमध्ये ना असंच मसाल्यांना उकळवून बनवतात, आपल्यासारखं तिकडे असं मसाले फ्राय करत नाही। तर हे बघू शकता आता इथे आपला पनीरचा पीस केवढा सुंदर आणि मस्त दिसतोय। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून
जेणेकरून तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू.